नमस्कार मित्रांनो आर.टी. 25% नुसार दरवर्षी आपण आपल्या पाल्याचे ॲडमिशन हे कुठल्याही शाळेमध्ये अगदी मोफत घेत असतो. आता काही दिवसावरच हे ॲडमिशन अगदी चालू पण होणार आहे. तर मित्रांनो, नेमका आर.टी. कायदा म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहीत असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं आर.टी. कायदा म्हणजे काय आणि बरेच असे मुद्दे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर यामध्ये प्रामुख्याने अ, पहिला मुद्दा आहे आर.टी. फुल फॉर्म इन मराठी. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे आर.टी. म्हणजे काय, व्हॉट इज आर.टी. इन मराठी. आणि त्यानंतर तिसरा मुद्दा आहे आर.टी. ॲक्टमध्ये काय आहे. त्यानंतरचा चौथा मुद्दा आहे आर.टी. ॲक्टचे महत्त्व. आणि पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आर.टी. ॲक्टसाठी लागणारी पात्रता काय आहे. तर मित्रांनो, आर.टी. फुल फॉर्म इन मराठी. आर.टी. कायद्याविषयी अनेक जणांना आज माहिती असेल, मात्र हे नक्की आर.टी. म्हणजे काय याविषयी संभ्रम असतोच. अनेकदा आपण या कायद्याचे पालन करत असताना देखील जर एखाद्या ठिकाणी आर.टी. कायद्याचे उल्लंघन होत असेल तर यावर कशा पद्धतीने आपण तक्रार नोंदवू शकतो आणि आर.टी. कायद्याच्या अंतर्गत कशा प्रकारे कार्य चालते, आर.टी. म्हणजे काय, आर.टी. फुल फॉर्म इन मराठी याविषयी जाणून घेणार आहोत. आर.टी. शब्दाचा इंग्रजी भाषेत फुल फॉर्म हा राईट टू एज्युकेशन असा आहे. राईट म्हणजेच अधिकार होय. प्रत्येक विद्यार्थ्याला वयाच्या 14 वर्षापर्यंत सक्तीचे आणि मोफत शिक्षण मिळवून देण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आला. आर.टी. शब्दाचा मराठी भाषेत फुल फॉर्म किंवा अर्थ हा शिक्षणाचा अधिकार असा होतो. तर मित्रांनो, आर.टी. म्हणजे काय, व्हॉट इज इन आर.टी. इन मराठी. तर मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्यासाठी 2009 मध्ये 4 ऑगस्ट रोजी भारत सरकारने एक कायदा केला. त्यालाच आपण आज आर.टी. ॲक्ट म्हणून ओळखतो आहे. आर.टी. ॲक्ट म्हणजे शिक्षणाचा अधिकार देणारा कायदा होय. आर.टी. या कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी सक्तीचे आणि मोफत शिक्षण कसे देता येईल याविषयी अधिनियम आहेत. आर.टी. कायदा आणि संविधान याविषयी सांगायचे झाल्यास, संविधानातील 86व्या घटनादुरुस्तीनुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याविषयी तरतूद ही संविधानातील अनुच्छेद 21 अ मध्ये करण्यात आली. आपण कधी आर.टी. कायद्याला आर.टी. 25 म्हणून देखील वाचतो, तर त्यामध्ये काही फरक नाही. संपूर्ण भारतात हा कायदा 1 एप्रिल 2010 रोजी लागू करण्यात आला. त्यावेळी फक्त जम्मू आणि काश्मीर या क्षेत्रात आर.टी. कायदा लावण्यात आला नव्हता. मात्र आता नवीन सरकारी धोरणानुसार तिथे देखील आर.टी. कायदा लागू करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे आर.टी. ॲक्टमध्ये काय आहे. तर मित्रांनो, आर.टी. कायद्याला आर.टी. 25 म्हणून सध्या ओळखले जाते. यामध्ये वयोगट 6 ते 14 वर्षातील मुलांसाठी शिक्षण मोफत आणि सक्तीचे असावे अशी तरतूद केली आहे. सर्वत्र असणाऱ्या जागापैकी 25% जागा या गरीब मुलांसाठी या कायद्याअंतर्गत राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. आर.टी. 25 कायद्यानुसार अनेक विद्यार्थ्यांना खाजगी आणि सरकारी दोन्ही प्रकारच्या शाळांमध्ये सध्या प्रवेश मिळतो आहे. आर्थिक आणि जातीच्या काही अटीनुसार हे प्रवेश दिले जातात. आपण आर.टी. 25 साठी लागणारी पात्रता पुढे जाणून घेऊयात. शाळा कोणत्याही प्रकारची असली तरी देखील तिथे आर.टी. 25 कायद्याच्या अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला एकही रुपया शाळेत द्यावा लागत नाही. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी अजून वाढावी म्हणून या विद्यार्थ्यांना शाळेतून काढता येत नाही किंवा त्यांना नापास देखील करता येत नाही. आपल्याकडे महाराष्ट्र सरकारने या आर.टी. ॲक्टवर आधारित अजून काही कायदे बनवले आहेत असून त्यांनी 25% नव्हे तर 100% प्रवेश हे आर.टी. ॲक्टनुसार करून शिक्षण मोफत केले आहे. राज्यात एखादा बाळ कामगार जर दिसला तर त्याला याच आर.टी. कायद्यानुसार शाळेत टाकले जाते व त्याच्या मालकावर त्याच कायद्याच्या अंतर्गत खटला भरला जातो. त्यानंतर चौथा मुद्दा आहे बघा, आर.टी. ॲक्टचे महत्त्व. मुलांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्यासाठी हा कायदा 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देतो. अनेकदा गरीब समाजातील विद्यार्थी हे पैशाच्या अभावी शिक्षण घेऊ शकत नसतात. तेव्हा त्या विद्यार्थ्यासाठी मोफत शिक्षण एक आधार बनते. शिक्षण सक्तीचे असल्याने मुलांना जन्मानंतर त्याचे वय 6 वर्षे वय झाले की तिथल्या स्थानिक प्रतिनिधींनी त्याला शिक्षणाकडे कसे आणता येईल याचा प्रयत्न सुरू केला जातो. त्यामुळे मुलांचे शिक्षण अगदी योग्य वयात पूर्ण होते. मुलांच्या शिक्षणाचा खर्च हा पूर्णपणे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून देत असते. खाजगी शाळेत देखील 25% जागा या आर.टी. अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत.
अनेक शिक्षकांना या RTI अंतर्गत नोकरी मिळाली, तर आता ते शिक्षक बाहेर खाजगी ट्युशन घेऊ शकत नाहीत. मुलांची बालमजुरी करण्याचे प्रमाण यामुळे कमी झाले. त्यामुळे शेवटचा आणि 5वा मुद्दा आहे बघा, RTI 25% अंतर्गत प्रवेश पात्रता. आता यासाठी पात्रता कुठली असावी लागते, तर RTI 25 अनुसार संविधानातील कलम 12(1) क मध्ये दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी शाळेत 25% जागा आरक्षित केलेल्या आहेत. हे सर्व 25% प्रवेश पूर्णपणे ऑनलाईन होणार असल्याने पालकांनी त्यासाठी शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन यासाठी प्रवेश अर्ज करावा. वेबसाईटवर तुम्हाला प्रवेश कधी सुरू होतात याविषयी माहिती मिळेल. आपल्या जातीनुसार महाराष्ट्र राज्य सरकारने जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यामध्ये इतर राज्याचे जात प्रमाणपत्र ग्राह्य धरले जात नाही. जातीमध्ये अनुसूचित जाती SC आणि अनुसूचित जमाती ST, भटक्या जमाती NT आणि इतर मागास वर्ग OBC यांचा समावेश होतो. याविषयी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 1 लाखाच्या आतील तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला असणे अनिवार्य आहे. दाखला प्रवेशासाठी लागत नसला तरी देखील तो शाळेत जमा करावा लागतो. कायद्यानुसार यामध्ये काही बनावट गोष्टी सापडल्या तर त्या पालकावर कायद्यानुसार कारवाई केली जाते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण RTI कायदा म्हणजे काय हे सविस्तर जाणून घेतलं. तर यानंतर मित्रांनो, RTI प्रवेश हे काही दिवसानंतर सुरू होणार आहेत. त्यावर्षीची पहिली प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि यानंतर ऑनलाईन फॉर्म वगैरे आपल्याला फिलअप करावे लागणार आहेत. तर भरपूर अशा गोष्टी आपण या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.